नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी मी आणली आहे. तर ही गुड न्यूज जी आहे, मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं आहे की एक हेडिंग चालत होती की कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनमध्ये नो एंट्री. ठीक आहे, म्हणजे जे कास्टचे उमेदवार आहे, कॅटेगरीचे उमेदवार आहे, त्यांना ओपनमध्ये जाता येणार नाही अशा प्रकारचं जी आर, ठीक आहे, आदेश सरकारने काढला होता. आणि या आदेशवर एक नवीन निर्णय आलेला आहे आणि एक प्रकारचे आपल्याला एक गुड न्यूज समजता येणार आहे. तर ही गुड न्यूज कशा प्रकारची आहे, काय निर्णय आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. ठीक आहे. तर मित्रांनो, काय अपडेट आहे, जो निर्णय आहे तो आता आपण बघणार आहोत. तर मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं होतं की कॅटेगरीचे जे काही मुलं होते त्यांना ओपनमध्ये नो एंट्री केलेली होती. सरकारने तसा जी आर सुद्धा काढलेला होता आणि एक प्रकारचा परीक्षा देणारे जी मुलं आहे, शिक्षक भरती असो किंवा इतर भरती असो, सर्वांसाठी हा एक महत्त्वाचा धक्काच होता. ठीक आहे. परंतु या निर्णयाला जे काही संघटना आहे त्यांनी या निर्णयाला विरोध केला होता आणि याच्यावर याचिका सुद्धा टाकली होती. तर काय प्रकार आहे बघूया. तर हा जो निर्णय आहे, अखेर त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी यामध्ये शासनाने दिलेली सवलत ठीक घेतलेली असेल तर कास्टचा जो उमेदवार आहे तो ओपनमध्ये जाणार नाही अशा प्रकारचा तो जी आर होता. आणि हा अतिशय घातक असा जी आर होता. ठीक आहे. संपूर्ण शिक्षक भरतीसाठी हा जी आर म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय टेन्शन निर्माण करणारा होता. तर हा जो जी आर आहे त्या जी आरला आता जवळपास सर्व संघटनांनी विरोध केलेला होता. आणि हा जो जी आर आलेला आहे तो 14 मे रोजी आलेला होता. परंतु काल झालेल्या बैठकीमध्ये, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे या निर्णयाला विरोध झाला आणि हा निर्णय सध्या तरी स्थगित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. तर ही एक प्रकारची गुड न्यूज आहे. आणि त्याच्यानंतर याच्या पुढे काय होईल तर आपण हे सुद्धा बघणार आहोत. तर हा जो विषय आहे या विषयावर आता विधी आणि न्याय विभाग, ठीक आहे, तसेच राज्याचे आपले महाधिवक्ता यांचं आता मत मागवलं जाणार आहे. या विषयावर त्यांचं मत काय आहे, त्यांची काय बाजू आहे, त्यांचं सुद्धा मत आता मागवलं जाणार आहे. सोबतच या संदर्भामध्ये, या केसेसमध्ये इतर जे जे काही न्यायालय आहे तर न्यायालयाने आजपर्यंत जे जे काही निकाल दिलेले आहेत तर त्या निकालामध्ये त्यांनी काय बाजू मांडलेली आहे तर ते निकाल सुद्धा आता विचारात घ्यावे लागणार आहे. ठीक आहे. विधी आणि न्याय विभाग तसेच राज्याचे महाधिवक्ता यांचं मत मागवलं जाणार आहे. आणि जे काही आजपर्यंत कोर्टाने निकाल दिलेले आहेत या संदर्भात तर त्यांचा सुद्धा आता अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरच यावर योग्य असा निर्णय घेतला जाणार आहे असं राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे. तर सध्याचं काय, तर सध्याचं म्हणजे हा जो निर्णय होता कॅटेगरीचा उमेदवार ओपनमध्ये जाणार नाही, तर हा सध्या रद्द करण्यात आलेला आहे. या निर्णयाला सध्या तरी स्थगिती मिळाली आहे. ठीक आहे. तर शिक्षक भरतीसाठी जे काही मुलं या निर्णयाची वाट बघत होते तर त्या सर्वांसाठी आता एक गुड न्यूज मिळाली आहे. त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे. या संदर्भात आता नवीन काय अपडेट मिळणार आहे सरकारतर्फे, राज्य सरकारतर्फे काय नवीन अपडेट घेऊन येणार आहे ते तर लवकरच तुमच्यासाठी मी आणणार आहे. तत्पूर्वी ही जर बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.